नमस्कार, मी दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ट्रेंडिंग पब स्लीव्ज बघणार आहोत. बघा, ही रेग्युलर आस्तीन आहे. ही आस्तीन 6.5 आणि दंडघेर 5.25ची आहे. ही रेग्युलर आस्तीन आहे. ही आपण बघा अस्तरावर कशी ठेवली आहे. बंद बाजूकडेच ठेवलेली आहे. आणि आता खालच्या साईडनी 3 वाढवणार आहोत आणि वरच्या साईडनी 3 वाढवणार आहोत. आणि फिटिंगच्या साईडनी 2 किंवा 1.5 वाढू शकतो. हे आपल्या मनावर आहे. त्याच्यामुळे तिन्ही साईडला आपल्याला एक्स्ट्रा अंतर सोडायचं आहे. आता आपण 3.5 घेतले आहे. हे बघा 3.5 कसं टाकलेलं आहे आपण. आणि क्रॉस करून त्या 3.5वर आपल्या आस्तीन क्रॉस तिरपा ठेवायचा आहे. टाचण्यांनी त्याला एकदम स्टिक करून घ्यायचं आहे. आणि अशी सरळ रेष मारायची आहे 3.5 अंतरावर आणि सेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेली आहे आपण चॉकने पूर्ण आस्तीनला. दंडघेरच्या साईडने सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपण पेपर काढून त्याला फ्रंटचा म्हणजे पुढचा सेप देणार आहोत. अशा प्रकारे पुढचा सेप पण आपण दिलेला आहे. आता आपण दंडघेर टाकणार आहोत. आपला दंडघेर 5.25 आहे. 5.25चा दंडघेर आहे आणि फिटिंग 1.5 इंचची म्हणजे शिलाई मार्जिन ती आपण एक्स्ट्रा सोडलेली आहे. आता आपण एक्स्ट्रा पब पाहिजे आपल्याला. एक्स्ट्रा पब पाहिजे आहे तर आपल्याला वरती 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि चॉकची जी खूण आहे तिथूनही आपल्याला 2.5 इंच एक्स्ट्राच घ्यायचे आहे. आणि तो सेप हलक्या हाताने आपल्या फ्रंट सेपवर घ्यायचं आहे. फ्रंट सेपवर घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. तिरपा एकदम हलक्या हाताने अशा प्रकारे आपल्याला सेप द्यायचा आहे तो. बघा, आता आपण परत सेप देऊन डार्क करूया. वेगळा चॉक घेतलाय जेणेकरून दिसावा म्हणून, तरी पण नाही एवढा दिसत. बघा, आता आपण अजून आपला आतला सेप द्यायचा आहे आपल्याला. तो दिलाय ना त्याच्या अजून आतमध्ये थोडासा अर्ध्याच्या अर्धा म्हणजे एकदम अर्ध्याच्या अर्धा पाव आतमध्ये अजून द्यायचा आहे. आता दंडघेराच्या वरती आपल्याला 3 म्हणजे हाताची मार्जिंग आहे तिथून आपल्याला 3 इंच घ्यायचे आणि ते अंतर आपल्याला दंडघेराच्या शिलावर न्यायचे, दंडघेराच्या फिटिंगवर न्यायचे आपल्याला. बघा, अशा प्रकारे आपल्याला सेप द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सेप द्यायचा आहे. बघा, आणि आपण आता कटिंग करून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे सेप. आता आपण फिटिंगची मार्किंग आहे तिथे आपल्याला टच करायचं आहे जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा कापड सोडलेला आहे. आता आपण ह्या चॉकच्या इथून 1.5 इंच टाकूया प्लेटसाठी, आपल्या पबच्या प्लेट पाडण्यासाठी. बघा, आता मेन फॅब्रिक ठेवून आपण एक्स्ट्रा कापड मेन फॅब्रिक एक्स्ट्रा कापून घ्यायचं आहे आपल्याला. लक्षात ठेवा. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आता आपण शिलाई टाकणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला टाचण्यांनी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकदम पॅक करून घ्यायचं आहे. टाचण्या लावून हलला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण शिलाई टाकून घेणार आहोत. आता बघा, अर्धा इंचची आपल्याला शिलाई द्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपण शिलाई देणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपण शिलाई देऊन राहिलेले कापड कटिंग करून टाकूया. आणि आपल्याला छोटे छोटे कटही द्यायचे आहेत जेणेकरून आपली फिनिशिंग येते.
कट दिल्यामुळे आता आपण टाचण्या काढून घेतोय. आता आपल्याला दाब शिलाई द्यायची. बघा आपण दाब शिलाई कशी दिलेली आहे, जी आपली आतमधली शिलाईची जी अर्धा इंचची पट्टी आहे ना, ती अस्तरावरच आली पाहिजे. बघा त्याच्यासाठी आपण कन्फर्म करतोय. बघा त्याच्यासाठी आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला मेन फॅब्रिकवर शिलाई टाकून घ्यायची आहे. दाब शिलाईच म्हणता येईल त्याला. बघा सेट करून व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचे. छान येते दाब शिलाई. आणि आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकला शिलाई मारून घ्यायची. बघा आणि उरलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचे. अशा प्रकारे कटिंग करून टाकायचे सगळं. आता हे प्लेट्स पाडायचे. आपले चुनट पाडायसाठी आपण जी कट दिले होते तिथून आपण स्टार्ट करूया चुन्या पाडण्यासाठी. बघा सुईच्या साह्याने सुई घेतलेली आहे मोठी, तिच्या साह्याने आपण मस्त प्लेट्स पाडणार आहोत. छान प्लेट्स पडतात सुईच्या साह्याने. बघा मस्त प्लेट्स पडतात. आज आपण ट्रेंडिंग पफ स्लीव्ज बघतोय. खूप ट्रेंडमध्ये आलेली आहे ही असते स्लीव्ज बोलतो आपण. बघा खूप सुंदर आलेली आहे ही असते. प्लेट्स पण छोटे छोटे एकदम छान पडलेले आहेत. फॅब्रिक आपलं शायनिंगचं असल्यामुळे अजून छान दिसतंय ते. बघा खूप मस्त. सगळेजण ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ बघा.